आज ग्राउंडवर जायचं जराही मन नव्हतं, पण म्हटलं चला जाऊया. आयुष्यात मोटिव्हेशन नसलं तरी चालेल, पण डिसिप्लिन हे पाहिजेच. मग काय चंदेलसोबत निघालो आणि मग पोहोचलो आम्ही ग्राउंडवर. ग्राउंडवर पोहोचलोच, गर्दी काहीच नव्हती. मग तेवढ्यात आले चंदेल 2. चंदेल 2च्या मागच नीलाही आला. नीला पाग असा हसत होता. मग काय, तेवढ्यात आमचे वाकोडे सरही भेटले आम्हाला. म्हणे आज काय मारायचं? म्हटलं 5 राउंड मारू. मग काय, मारले गेले, रनिंग झाली आणि आलो आम्ही वॉर्मअपसाठी. मग काय, आम्हाला तेवढ्यात भेटले आमचे संजू भाऊ, दिल्ली रिटर्न. तेवढ्यात कल्लू काय करत होता काय माहित बसून. मग काय, जसे सोन्याचे भाव वाढत होते, तसेच आमची गँगही वाढत गेली. मग काय, आम्ही सर्व वॉर्मअपसाठी जाऊन आलो. मग निलेश भाऊ कोच म्हणले आणि हे काय शिकवत होता काय माहित. मग आला आमचा दुसरा कोच, तो म्हणे निलेश सर मी करून घेतो. मग काय, सर्व झाल्यावर आम्ही आलो इकडे स्ट्रेचिंग करण्यासाठी. स्ट्रेचिंग करण्यासाठी आलो तर इकडे दुसऱ्याच गप्पा गोष्टी चालू होत्या. मग चालू केली स्ट्रेचिंग आणि वाकोड्याचं काही दुसरं चालू असतं. आम्ही करतो काय, ते करते काय. मग काय, स्ट्रेचिंग झाली आणि मग मेडिटेशनसाठी बसलो. मेडिटेशन झालं आणि मग निघालो आम्ही घरी जायसाठी. तेवढ्या त्या निलेचा काय टाइमपास चालू असते काय माहित. आमचं झालं नंतर ते बुटच घालत होता. मग काय, मग गेलो रस्सी चढायसाठी. रस्सी चढायसाठी गेलो. मग आमची चंडेल 2 रप्पा चढले ना वर. निल्या म्हणे आज तर हे पुरा रस्ता चढतो म्हणे. मग काय, गेला ना वर. तेवढ्यात मला हागला ना टारकन. मग आला वापस, चला आता आपण चढून पाहूया. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत फॉलो, लाईक आणि शेअर करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.